रायगडच्या खालापूर तालुक्यातील खानाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष सुनील रामा सोनावणे यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कारवाईसाठी बुद्ध फुले शाहू आंबेडकर न्याय कृती समितीने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे। सोमवारी 10 ऑगस्ट रोजी समितीच्या वतीने रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना निवेदन देण्यात आलं। या प्रकरणाचा योग्य तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिल्याचे समितीने सांगितले। समितीच्या म्हणण्यानुसार 23 जुलै रोजी गोदरेज कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुनील सोनावणे यांच्यावर 30 ते 40 जणांच्या जमावाने हल्ला केला। या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून संबंधित आरोपींवर अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप समितीने केला। तसेच प्रतिगुन्हा म्हणून दाखल झालेल्या गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। 5 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास खालापूर डीवायएसपी कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला आहे। ते दीनदयाल कंपनीमध्ये कामगार युनिट अध्यक्ष असे कार्यरत आहेत आणि तसे त्यांची गोदरेजला एक कन्स्ट्रक्शन चालू आहे। 23 जुलैला साधारण 7:30 पावणे 8च्या दरम्यान भूषण पाटील, मंगेश पाटील आणि त्याचे सहकारी अनेक आदिवासी बांधव यांनी मिळून त्यांच्यावर कट कारस्थान करून सुनियोजित कट करून जो हल्ला केलाय त्यासाठी आम्ही एसपी मॅडमची भेट घ्यायला इथे आलेलो आहे। मॅडमशी चर्चा झाल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि तरीही अजूनही त्यांचे आम्हाला धमकीचे मेसेज, फोन, अरे आम्हाला जीवे मारण्याची धमकी आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे मारताना ते बोललेले आहेत की हा आज आमच्या हातातून सुटलाय, याच्या पुढे सुटणार नाही, त्या वाचणार नाही। माझं नाव समीक्षा सुरेश सोनावणे, माझे दीर सुनील रामा सोनावणे यांच्यावर बॅड हल्ला झाल्यामुळे आमच्या जीवाला थोडं कठीण वाटतं। माझ्या दीराला धोका दिलाय, धमकी दिले की तुला आम्ही खूप म्हणजे त्या दिवसाला माझ्या दीरावर एवढे एखाद्या गुरावर घाव नाही घालत अशी माझ्या दीरावरती शिगांचे घाव घातले। आम्ही पूर्ण कुटुंब रडत राहिलेलो। आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही आणि आम्हाला ती लोक धमक्या देत आहेत। गेल्या 23 तारखेला आमचे मित्र, आमचे सहकारी, धार्मिक संघटनेचे ज्येष्ठ चळवळीचे सहकारी, आमचे राजकीय क्षेत्रामध्ये चांगले काम करत आहेत असे आमचे सन्मित्र सुनीलजी सोनावणे यांच्यावरती जो समाजकंटकांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे आणि 25 ते 30 जणांना त्यांच्यावरती मारहाण केलेली आहे, परंतु अजूनपर्यंत ते आरोपी अटक नाही आहेत। म्हणून आम्ही एसपी मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन मॅडमने स्वीकारलेलं आहे आणि लवकर आरोपींना अटक केलं असं आश्वासन दिलेलं आहे। परंतु हा अन्याय आमच्या सुनील सोनावणेवरती ह्या खालापूर तालुक्यात मर्यादित नसून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आमच्या समाजावरती, बौद्ध समाजावरती अन्याय चालू आहे आणि हा अन्याय कुठे जर थांबला नाही तर आम्ही कृती समितीच्या वतीने ह्या खालापूर तालुक्यात नवे रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। 23 तारखेला एक साधारणतः पावणे 8, 7:30 पावणे 8च्या दरम्यान माझ्या भाऊजींच्यावरती त्यांना फोन करून, दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन करून त्यांना बोलवण्यात आलं। त्यांचे सहकारी मोनिकेत पाटील आणि यांना कंपनीच्या गेटवरती बोलवण्यात आलं, गोदरेज कंपनीच्या, आणि त्यांच्यासोबत ते आले असताना मंगेश पाटील आणि भूषण पाटील हे असे समाजकंटक गावातील, खानाव गावातील आणि त्यांच्यासोबत असलेला आदिवासी लोकांचा जमाव यांच्या सहाय्याने त्यांनी सुनील सोनावणे आणि मोनिकेत पाटील यांच्यावरती अतिशय गंभीरतेचा हल्ला केला। लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या शरीरावरती बेदम त्यांना मारहाण केली। तू आम्हाला प्रत्येक कामात नडतो, तू आम्हाला प्रत्येक कामात व्यत्यय आणतो आणि शिवाय तुला आम्ही जिवे मारू, तुला आम्ही ठार मारू, अशा वारंवार त्याला ते मारताना ते त्यांना बोलत होते। शिवाय इतकी बेदम मारहाण करून सुद्धा ते आज देखील मोकाट फिरत आहेत। आम्ही खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता, खालापूर पोलीस स्टेशनने तक्रार दिली असता डीवायएसपी यांच्याकडे अर्ज देखील दिला होता, पण तरी पण अद्यापही कुठली कारवाई झाली नाही। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।